गाव गोष्टी पाहताना आज आले होते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरला. आज मंचरला होती बैलगाड्यांची यात्रा. तर आम्ही थेट घाटात गेलो. बैलानं किती मस्त सावलीत बांधलंय ना. ही पहा, बैल घेऊन जायची गाड्या मालकांची गडबड. घाटात गेलो यार, सर्वांना बसण्यासाठी मंडप होता. तर हे बघून जरा छान वाटलं. उन्हात बसण्यासाठी मंडप असेल तर दिवसभर घाटात बसू शकतो यार. बरं, घाटात महिला मंडळी पण होती बरं का. निशाणवाले बैल आले की सावधच होते. बरं, घाटात बसून समोरची बारी तर पाहतातच, पण बाहेर होणाऱ्या यात्रा पण लाईव्ह कोण कोण पाहतं. घाटात पाणी विकणाऱ्या काकी, वडापाव भेळची ही छोटी छोटी टेंट टाकून दुकाने, करवंद विकणारे दादा. घाटामध्ये कोण कोणाला भेळ आवडते खायला कॉमेंट करा. या घाटात घोडी व बैल किती जास्त स्पीडने पळतात ना, ते पण पाहावं. बारी बसल्यावर घाटात गाडा मालकाने आनंदाने मारलेल्या उड्या पण पहा. घाटात बसायला जागा पण ऐसपैस होती. ये देखो लाईव्ह वाली मंडळी. बैल झुमताना पब्लिकचं ध्यान बघा कुठे. बरं, या घाटात बरेच कांड हे गोरेच होते. बरं, या घाटात काय भारी बैल पळत होते. डिरेक्ट धुराळा उडवतच पळत होते ना, एकदम कडक यार. नटून थटून मुली पण आल्या होत्या घाटात. ही पहा, आपली गँग भेटली इकडे. हा छोटा मुलगा काय आवडीने गाडे बघतोय ना. बरं, या घाटात आपली फॉलोवर्स मंडळी पण भेटली यार. आणि सगळ्यांना आपण हाय पण केलं. आणि गाडा मालकांचा पण आग्रह होता हाय करायचं, पण त्यांनी पण हाय केला. आता 12 सेकंडमध्ये बसलेली बारी पाहून जा.